महाराष्ट्र में किसानों पर हो रहे अन्याय के खिलाफ आवाज बुलंद करने और उन्हें उनका हक दिलाने के उद्देश्य से महाराष्ट्र कांग्रेस कमेटी की ओर से 3 जून को शेतकरी आत्मा सम्मान पद यात्रा निकाली जाएगी। यह पद यात्रा यवतमाल जिले के धाबाड़ी गांव से शुरू होकर आर्नी तक जाएगी। इसके साथ ही एक भव्य किसान मेला व सम्मेलन का आयोजन भी किया गया है। इस पदयात्रा में वरिष्ठ कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल, माणिकराव ठाकरे और विदर्भ क्षेत्र के कांग्रेस के सांसद शामिल होंगे। इसकी जानकारी पूर्व मंत्री और वरिष्ठ कांग्रेस नेता शिवाजीराव मोघे ने प्रेस क्लब में आयोजित पत्रकार परिषद के दौरान दी। आपल्या देशात, आपल्या राज्यात शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र पातळीवर एक शेतकरी मेळावा आणि पदयात्रा आयोजित केलेली आहे। शेतकरी, त्याचं नाव आहे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा। हा आर्णी जिल्हा यवतमाळ आपल्याकडे जाईल। जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केलेला आहे। तारीख आहे 3। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्याला माहिती आहे की माननीय मोदी साहेब यांनी 2014ला ज्यावेळेला ते पंतप्रधानाचे उमेदवार झाले, ज्यावेळेला जाहीर झाले की आमची जर बीजेपी आली तर पंतप्रधानाचे आमचे उमेदवार आले 2014ला, तर त्यांनी बीजेपीने देशामध्ये 3 चाय पे चर्चा केल्या होत्या। आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यातली एक चाय पे चर्चा ही आमच्या दाबडी गावामध्ये म्हणजे आर्णी तालुक्यात दाबडी गाव जिथे आता एक पदयात्रा निघणार आहे। इथे त्यांनी इथे आले आणि तिथे त्यांनी प्रेस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा आणि काही शेतकरी आले होते काही राज्याचे, काही राज्यामध्ये आले येऊ शकणार त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा ते केली होती। तर ते त्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। माननीय गिरीश भाऊ आमचे सहकारी प्रमोदजी आहे, आमची युवक काँग्रेसचे आहे। तर ती यात्रा ज्यावेळेला आले त्यावेळेला आमच्या दाबडीमध्ये